टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। इथली जनता आपल्या सोबत आहे, त्यामुळं कुणी काही म्हणो। आता तिकडे आदिनाथची निवडणूक लागली, जयभाऊ आदिनाथ कारखान्याची निवडणूक लागली। इकडून जाऊन तत्वज्ञान शिकवते, सहकार वाचवा। यांनी काय काय बुडून खाल्लं विकून हे सगळं तालुक्याला माहिती आहे ना। तिकडे जाऊन सांगते आम्ही असं करू तसं करू। अरे इथलं विकून खाल्लं ना, इथली सूतगिरणी विकून खाल्ली, कुक्कुटपालन विकून खाल्लं। इथलं काय ठेवलं यांनी? यांना वाटायचं ही आपली खानदानी संपत्ती आहे, परंतु या ठिकाणी हा शेतकऱ्याची संस्था असते। शेतकरी शेअर भरतो। म्हणजे मला परवा दिवशी यशवंतनगर कारखान्याचं सांगितलं शेतकऱ्यांनी, आम्ही त्या ठिकाणी 2-2 लाख रुपयाचे शेअर भरले म्हणे, आणि हे आमचे शेअर सुद्धा आता देत नाहीत परत, कारण एका शेतकऱ्यांनी 2-2 लाख रुपये भरून हा कारखाने उभा केले। या ठिकाणी ही कारखान्यांना या तालुक्यातल्या जनतेने शेअर्स भरले, सभासद झाले, परंतु यांनी लुटून खायचं काम केलं। या सगळ्या विकृत व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे, आणि त्यासाठी या तालुक्यात राम सातपुते पाय रोवून उभा आहे। आणि मला विश्वास आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे। आणि भाऊ तुमची ताकद आहे, एका रिंगवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात, इतकं भाग्य मला भेटलं, कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे। आणि मला विश्वास आहे जयभाऊ तुमच्यासारखे कार्यकर्ते, रणजितदादा असतील, गोपी शेठ असतील, या ठिकाणी मला एक भाऊ होता माझ्यासोबत, जुळा भाऊ होता, त्याचा त्या ठिकाणी काही दिवसानंतर मृत्यू झाला, परंतु मला सख्खा भाऊ नसला तरी तुमच्यासारखे भाऊ माझ्या मागे उभा आहेत। त्यामुळे राम सातपुते कोणाच्याही बापाला घाबरत नाही। या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची, माळशिरस तालुक्यातल्या 22 गावाला हक्काचं पाणी आणायचं, माळशिरस तालुक्यामध्ये MIDC या 5 वर्षात करायची, हे स्वप्न घेऊन मी या ठिकाणी झोकून देऊन काम करतोय। जेव्हापासून पडलो तेव्हापासून माळशिरस तालुक्यामध्ये अधिक नेटाने काम करतोय, गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शाखा काढतोय। हे म्हणायचे विधानसभेला यांना 5,000, राम सातपुते म्हणजे काय 5,000 मतं नाही पडणार। राम सातपुतेने काय 5 वर्ष दाड्या गेला का? इथल्या गोरगरीब जनतेमध्ये काम केलं, 1,08,000 मतं मला पडले, कारण मी काम केलं। 5,000 मतं नाही पडणार म्हणायचे। माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची 58,097 इतकी सदस्यता झाली, याला गुणिले एका घरात 4 मतं आहेत। आता कोणती बी निवडणूक लागू द्या, मैदानात या, तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। भाऊ आप्पासाहेबांनी